नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूरच्या कामठी रोड स्थित KMC लॉन इथं नुकताच इंडिया कन्फेशनरी फॅशन शो, मिस्टर अँड मिस इंडियाची इंडियन कन्फेशनरी इव्हेंट यांच्या माध्यमातून मिस्टर, मिस, मिसेस तसंच मिस्टर किड्स इंडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या आयोजनात यवतमाळ निवासी डॉक्टर रुपेश तंबाखे मिस्टर इंडिया म्हणून विजेते ठरलेत. ऑर्गनायझर वैशाली उके यांच्या मार्गदर्शनात हा फॅशन शो संपन्न करण्यात आला. परिवार सांभाळून महिलांनी त्यांच्यात लपलेलं टॅलेंट जगापुढे आणावं या उद्देशानं हे आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनासाठी संपूर्ण परिवाराचं सहकार्य लाभल्याची प्रतिक्रिया वैशाली उके यांनी दिली. माझं नाव वैशाली उके. आज मी माझा एक इव्हेंट ऑर्गनाइज केला आहे कन्फेशनरी. यामध्ये मला माझ्या ऑर्गनायझर फ्रेंड यांनी बरेच सपोर्ट केले, स्पेशली कन्फेशनरीला आणि माझे हजबंड. आणि मला खूप खुशी होते की माझे लहान लहान मुलं आणि पूर्ण गेस्ट ऑल कॅटेगरी छान परफॉर्मन्स करत आहे आणि मला त्यांना एक्सपिरियन्स द्यायचं होतं, जेणेकरून ॲक्टिव्ह चाइल्ड आणि ॲक्टिव्ह पर्सन समोर आले पाहिजे. तरीचा मी हा इव्हेंट ऑर्गनाइज केला आहे आणि असेच समोर आपला समाज काढून आणि यानंतर मी असं छान इव्हेंट. नमस्कार, मी लतेश्वरी काळे, बचत गट अध्यक्ष नागपूर जिल्हा. आज इथे जे कॉन्फेक्शनरी इव्हेंट्स मिस, मिस्टर, मिसेस, मदर डॉटर अँड मदर सन्सचा हा जो वैशाली उके मॅमने ऑर्गनाइज केलेला आहे, खूपच सुंदर प्रकारे त्यांनी केलेला आहे. यामध्ये सगळ्यांना तिने एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्या प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांना पार्टिसिपेट करता आलं आहे आणि हा त्यांचा पहिला इव्हेंट आहे आणि लगेचच आज अनाउन्समेंट अपकमिंग त्यांचा सेकंड इव्हेंट सुद्धा येणार आहे लवकरात लवकर. आणि ज्या प्रकारे आज इथे लोकांनी जी गर्दी वाढवलेली आहे ती खूप सुंदर की इव्हेंट्स खूप छान झालेला आहे. त्याच प्रकारे शंखनाथकडून त्यांचा स्पेशल मी धन्यवाद करते की त्यांनी इतकं सुंदर त्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आणि त्यांचं येता इव्हेंट भव्य पाककला स्पर्धा त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं. विदर्भाचा हा एकमेव असा इव्हेंट असणार आहे ज्याच्यामध्ये आमच्या सुगरण महिला आणि आमचे भाऊ सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यांना त्यांनी इतकं सुंदर त्याच्यामध्ये केलेलं आहे की जेवढे पण पार्टिसिपेंट राहतील त्या सगळ्यांना ते एक गिफ्ट त्यांच्याकडून ते देणार आहेत, पोचवणार आहेत आपल्याला. माझी अशी इच्छा आहे, मी सगळ्या म्हणजे शंखनाथकडून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सगळेजण जास्तीत जास्त संख्येने या पाककला स्पर्धेमध्ये भाग घ्यावं आणि त्याचा फायदा घ्यावा. धन्यवाद. मी नीलिमा देशमुख, दुबई मिसेस युनिवर्स तसेच थायलंड मिस वर्ल्ड आणि सोनाली वर्मा यांच्या शो मध्ये मी डिवाइन फेस ऑफ इंडियाची विनर आहे. फेस ऑफ इंडियाची विनर झाली, कल्चर ऑफ इंडियाची विनर झाली. राहुल रायच्या हस्ते क्राऊन मिळाला, तसेच पद्मिनी कोल्हापूरच्या हस्ते आयफा अवॉर्ड मिळाला आणि दादासाहेब फाळके पुरस्कार मुंबईला मिळाला. तसेच अनेक ठिकाणी स्पर्धेत भाग घेतला. सुषमा खापरे, PRO आसरे ज्वेलर्स. इंडियन कॉन्फेशनरी फॅशन शो 2024 मध्ये आसरे ज्वेलर्सच्या वतीने स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. आसरे ज्वेलर्स हे जरीपटका भीम चौक येथे आहे आणि आमच्या दोन्ही शाखांमध्ये विविध ऑफर सध्या सुरू आहे. आमच्याकडे 15,000च्या सोने खरेदीवर एक कुपन दिल्या जाते जे लकी ड्रॉ कुपन असते, बंपर लकी ड्रॉ, आणि ते वर्षातनं एकदा ओपन केलं जातं. हे आमचं तिसरं वर्ष आहे. यामध्ये ग्राहकांना टायगर कार देण्यात येत आहे. यासोबतच विविध सोन्याचे बक्षीससुद्धा दिल्या जात आहे. आणि उद्यापासनं म्हणजे 8 ते 10 एप्रिल दरम्यान एक मंगळसूत्र महोत्सवाचं आयोजन आमच्याकडे केले गेले आहे. तिथे सुद्धा वेगवेगळ्या विविध प्रकारचे मंगळसूत्र ग्राहकांना बघायला मिळणार आहे. सोबतच विविध बक्षिसं सुद्धा त्यांना मिळणार आहे. यावल तालुक्यात अचानक सर्वत्र आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह
मुसळधार पाऊस आल्यानं केळी व कापणीला आलेलं ज्वारी, मका, बाजरी अशा शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। आज शुक्रवारचा दिवस असल्यानं यावल शहरात आठवडा बाजार असतो, मात्र सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या आलेल्या पावसानं बाजारासाठी आलेल्या शेकडो शेतकरी यांच्या फळभाज्या व जीवनावश्यक वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांचं दुकाने अक्षरशः हवेत उडाली असल्यानं शुक्रवारचा संपूर्ण बाजारात मोठं नुकसान झालं आहे। रस्त्यावर मोठमोठी झाडे कोसळून पडली आहेत। 2 दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यामध्ये लोखंडा, पाळा आणि गणेशपूर या भागामध्ये प्रचंड अशी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। त्यामध्ये राहत्या घरांचं, शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। दुभती जनावरं, बैल हे मयत झालेले आहे। परंतु 2 दिवस उलटल्यानंतरही तिथे अद्याप कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही, प्रशासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही। आणि त्याचप्रमाणे आज दुपारी मोताळा तालुक्यातील वडगाव आणि लगतच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह प्रचंड अशी गारपीट झालेली आहे। त्यामध्ये टोमॅटो, मिरची, मका, बाजरी यासारख्या शेती पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे। रस्त्यावर मोठमोठाली झाडं उन्मळून पडलेली आहे, वाहतूक खोळंबली आहे, परंतु अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाही। माझी विनंती आहे प्रशासनाला की निवडणूक कार्यक्रमात गर्क न राहता ज्या लोकांसाठी ही निवडणूक आयोजित केलेली आहे त्या मायबाप जनतेकडे जरा सहानुभूतीपूर्वक पहा आणि त्यांचे अश्रू पुसा, तात्काळ सर्वेक्षण करा आणि त्यांना भरघोस अशी मदत द्या, नाहीतर हा इथला शेतकरी हा मरणाच्या उंबरठ्यावर सध्या उभा ठाकलेला आहे। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्यानं सर्वत्र उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत। मात्र या धामधुमीत देखील महायुतीचे उमेदवार तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचार बाजूला ठेवून आज मोताळा तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याला प्राधान्य दिलं। शेतकऱ्यांना धीर दिला व मदतीसाठी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे। यावेळी आमदार संजय गायकवाड हे देखील उपस्थित होते। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार वादळी पाऊस झाला, तर मोताळा तालुक्यात काही ठिकाणी प्रचंड गारपिटीनं शेतपिकांचं नुकसान झालं आहे। मंगळवारी देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली, तर शुक्रवारी मोताळा तालुक्यात मुसळधार पावसासह गारपीट झाल्यानं सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। त्यामुळे मका, ज्वारी, कांदा, गहू, केळी बागांचं नुकसान झालं। गहू, ज्वारी, मका सोंगणीला आलं होतं, त्यामुळे शेतकरी व फळ उत्पादक चिंतेत पडले आहेत। या अवकाळी पावसानं पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत। प्रशासनानं सर्वे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। शंखनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। माझं नाव भागवत गोपाळ साबे, राहणार अंतरी। माझ्या शेतात मका लावलेला आहे 6 एकर। 6 एकरातलं माझं नुकसान कमीत कमी 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे। मका पूर्ण पडलेला आहे, गार मोठी होती आणि सवान झालेला आहे। आता मका पाहू शकता तुम्ही समजा। आता मागणी काय, आता शासन दिली ते आहे, काही ना काही मागणी द्यायला पाहिजे शासनानं। मी विनेश गोपाळ साबे। माझ्या शेतात दुपारी 3 वाजता गारपीट झालेली आहे आणि माझं लाखाईचं नुकसान झालेलं आहे। 6 एकर मका जमीन दोस्त झाला हा बघा, आणि हरभरा पण खराब झालेला आहे। आणि माझी 10 एकर शेती असून त्यात लय मोठे नुकसान झालेले आहे। बागायती असल्याने लय नुकसान भरपाईची अपेक्षा आहे आम्हाला। पण ज्वारी होती, काही मका, भुईमुंग सगळं नष्ट नाबूद झालेलं आहे। आणि हरभऱ्याचे गण पण कसे तरी भिजत पडलेले आहे। आणि अधिक काही किती नुकसान झालं तुमचं? कदाचित नुकसान 5-6 लाखापर्यंत जाऊ शकते। तुमची काय मागणी असणार शासनाला? आता मागणी काय ते बघावं आमच्याकडे काय असलं ते। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा। नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738777557.